मध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचं नाव रोशन केलं ते आमचे मित्र मार्गदर्शक आदरणीय रमेश दादा खरमाळे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जुन्नर प्रीमियर लीग जी प्रसिद्ध आहे त्याचं आयोजन नियोजन ज्यांच्या नेतृत्वाखाली होतं ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय परेश अप्पा गोडे, महात्मा गांधी तंटमुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय परशुरामजी लगड, पांडुरंग पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय श्री संदीपभाऊ पवार आणि उपस्थित ग्रामस्थ, खेळाडू, आयोजन कमिटीचे सर्व सदस्य, विशेषतः राहुल शेठ विश्वासराव, किरण भाऊ गोत्राव, सर्व मॉर्निंग 11चे सर्व सदस्य. खरं तर फायनल मॅचला आम्ही या ठिकाणी राहुल शेठ आलो आणि फायनल मॅच कशी असावी खरोखर अतिशय रोमहर्षक. या स्पर्धेमध्ये मी अतिशय मला क्रिकेटचं तेवढं वेळ नाही, परंतु एखादी मॅच पाहायला लागल्यानंतर मी पाहत राहतो. खरं या ठिकाणी मला एक कॅच आवडला, आपले पंकज भाऊ बोराडे निमगाव सावाचा चिता, खरोखरच अगदी अप्रतिम कॅच या ठिकाणी घेतला. वडगाव कांदळी आणि निमगाव सावा या दोन्ही संघामध्ये फायनलची मॅच आज पाहुण्यांनी नेली आणि यजमानांनी देखील तेवढीच त्या ठिकाणी टफ दिली. खरं तर या क्रिकेट स्पर्धेचं 3-1 महिन्यापूर्वी पण राहुल शेठ तुम्ही आयोजन केलं होतं आणि आज पण 2-3 महिन्यामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा तुम्ही क्रिकेटच्या स्पर्धा भरवतात. समाजामध्ये असणारं प्रेम, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुम्हाला मिळणारा प्रतिसाद हा खरोखर वाखाणण्याजोगा आहे. इतकी सोपी गोष्ट नाही 3-3 महिन्यामध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करणं आणि ती अशा पद्धतीने संपूर्ण तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील संघ त्या ठिकाणी नियोजन आयोजन करून उपस्थित ठेवणं. मी तुम्हाला या उपक्रमासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा देत असताना या क्रिकेटच्या स्पर्धेमधून अशीच सांघिक भावना वेळोवेळी या ठिकाणी वाढीस लागो आणि निमगाव सावा गावचं हे मैदान खरं तर परेश अप्पांच्या नियोजनाखाली, त्यांच्या सर्व सदस्यांच्या नियोजनाखाली, आताच रमेश दादा मला त्या ठिकाणी म्हटले की असं मैदान संपूर्ण जुन्नर तालुक्यात कुठेही नाही. ही खरी JPL ची आपल्याला देण आहे. तुम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी हातभार लावत आहात. मी अधिकचं काही न बोलता तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा देतो आणि जाता जाता किरण भाऊ, तुम्ही सगळी मंडळी आहेत, आमची सगळं म्हणजे इथं चर्चा झाली दुपारपासून की आता 3-3 महिन्याला आयोजन नका करू. आता तुम्ही वर्षातून एकदा करा, पण भव्य दिव्य करा. आजूबाजूचे मान्यवर मंडळी बोलवा, आजूबाजूच्या गावातले संघ बोलवा आणि कुठेतरी चांगलं व्यासपीठ त्याला उपलब्ध करून द्या. आणि मग मात्र जसं आता तुम्ही म्हटले काही ना आम्ही विचारलं पण नाही, त्यातला मी एक आहे, खरंच विचारू नका. मी म्हणतो आम्हाला जी काही वाटणी आली असेल ती याच्या पलीकडे दुप्पट येऊ दे, तिप्पट येऊ दे, चौपट येऊ दे, हरकत नाही. परंतु तुमच्यामध्ये क्षमता आहे मॅच आयोजन नियोजन करण्याची, तर जरा त्याला व्यापक स्वरूप द्या. ज्या पद्धतीने JPL महाराष्ट्राच्या पटलावर नव्हे तर देशाच्या पटलावर गेली, त्याप्रमाणे मॉर्निंग 11 या ज्या स्पर्धा आहेत त्या जिल्ह्याच्या पटलावर जावा, राज्याच्या पटलावर जावा, अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.